हाय गाईज! फायनली आय डिड माय फर्स्ट मेकअप लूक आणि पुढे तुम्हाला बघायला भेटेल आहे. पहिली गोष्ट तर सकाळी-सकाळी उठल्यानंतर माझा असा काहीच प्लॅनिंग नव्हता, की मी आज शूट करणार आहे म्हणून आणि मी ह्याच्यासाठी थोडीशी सुद्धा प्रिपेअर नव्हते. पण अचानक आमचे जे डेमो होते ते कॅन्सल होऊन मॅम बोलल्या, की आज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सगळं काही घाईत झालेलं आणि उठल्या-उठल्या मला तर आधी हे समजलं, की शूट करायचं म्हटल्यावर मला मॉडेल लागणार आहे. मी आता कोणाला कॉन्टॅक्ट करू? खरं तर माझी अशी इच्छा होती, की माझा जो फर्स्ट मेकअप लूक असेल ना मॉडेलवर ॲज अ मूव्ह तो जरा असा मी हटके करू, की प्रॉपर ज्वेलरी आउटफिट वगैरे. बट असं सगळं काही घाईत ठरलं म्हटल्यावर माझं अजिबात असा इंटरेस्ट नव्हता फार काहीसा. सो मग जसं जमेल तसं मी कंटिन्यू करत होते. वेळेवर माझ्या फ्रेंडने मला मॉडेल अरेंज करून दिलेली आणि तुम्हाला माहिती का आज जो मी हिच्यावर मेकअप करणार होते ना, तो पूर्ण कन्सील बेस होता. नर्व्हस होते मी कारण ही माझी पहिली मॉडेल आहे आणि प्रॉपर लूकच्या हिशोबाने तर मी विचार करतच नव्हते. आय जस्ट वॉन्ट टू डू कन्सील बेस मेकअप. पण नंतर मी म्हटलं, की आता मेकअप करतेच आहे तर साडी वगैरे वेअर करून देऊयात, ते जेणेकरून आपले फोटोज वगैरे पण होतील म्हणून. आणि ते तुम्ही बघू शकता हा फायनल लुक होता. आय डोंट नो गाईज हा कसा झालेला आहे. ॲज अ बिगिनियर मला तरी असं वाटतं, की ठीक आहे यार ओके. मला मेकअप झाल्यानंतर असं फील होत होतं, की यार मी हे करू शकले असते, मी ते करू शकले असते. बट देन आय रिअलाइज की माझा हा फर्स्टच लूक आहे. अजून माझ्याकडे भरपूर चान्स आहेत. आता तुम्ही लोकं मला कमेंट करून सांगाल, की कसा होता माझा पहिला मेकअप केलेला लूक. बरं तर तिचे फोटोज वगैरे मी घेतले. सगळं काही ते व्रॅप करून मी घरी यायला निघाले आणि ही क्युटी बघताय तुम्ही किती गोड दिसते ना. अच्छा तर घरी येताना फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते ते घेतलेले मी आणि तुम्हाला माहिती आहे का, आज मला जायचं होतं बर्थडेला. सो बर्थडे एक छोट्याशा मुलाचा होता आणि मग मी त्याच्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. ह्याच्यावरची प्रिंट किती हॉरिबल आहे ना, बट स्टिल यार मला आवडलं. म्हणजे त्याच्यासाठी ते योग्य आहे, बट मला तरी हॉरिबल वाटत होतं. ठीक आहे, तर क्लिनिकला जाताना मी ते पॅक करून घेतलेलं आणि मग क्लिनिकला गेले. बरं, तर अजून एक गोष्ट अशी, की ज्याही गलीज मॉडेल शूटसाठी इंटरेस्टेड असेल, प्लीज मला मेसेज किंवा कमेंट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, कारण आता मला शूटसाठी मॉडेल हवे आहेत. अँड बी फ्री टू टॉक विथ मी यार. काही मुली मला मेसेज करतात, की "दीदी आम्हाला भीती वाटते तुला मेसेज करायला." आणि असं अजिबात वाटू नका देऊ, की मी तुमचे मेसेज रीड नाही करत किंवा इग्नोर करते. मी सगळ्यांचे मेसेज रीड करते. थँक सो मच यार इतकं प्रेम दिल्याबद्दल. बट घाबरू नका यार. बरं आय होप सो तुम्हाला समजलं असेल. सो या बर्थडे पार्टीचा मेन्यू हा होता. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.